मला ज्यावेळेस अपयश येत होतं त्यावेळेस माझ्यासोबत मला सपोर्ट करणारे माझे मित्रपरिवार होता. त्यामुळे मी खरंच माझ्या अपयशांना पण धन्यवाद देऊ इच्छितो की त्यामुळं आज मी इथं बसलेलो किंवा हे अपयशाशिवाय यश येऊच शकत नाही. जगात असा एकही व्यक्ती नाही जो अपयशी झालेला नाही. की एखाद्या व्यक्तीला जर द्यायचं असेल तर त्याला तो पेन द्या आणि ती वही द्या, तो त्यातून जग घडवेल. शिक्षणाची प्रेरणा जी मिळाली ती मला बाबासाहेबांचे चरित्र वाचून मिळाली. मी लहानपणापासूनच त्यांच्या पुस्तकाचं वाचन करतो आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूप काही वाचन केलं. तर त्यांच्याकडून मला कधीही गिवअप न करणे किंवा संकटांवर कशी मात करणे हे धडे मिळाले. IAS बनण्याकरता किंवा सिव्हिल सर्व्हिसेस करण्याकरता दिल्लीला जावंच लागतं असं काय नाही. फक्त इंटरव्ह्यूला जावं लागणार दिल्लीला, कारण दिल्लीमध्ये इंटरव्ह्यू होतो. UPSC परीक्षा यशस्वी होण्याकरता माझा एकच संदेश असेल की ह्या परीक्षेला परीक्षा म्हणून पहा. कुठल्याही प्रकारच्या रील्स किंवा इन्फ्लुएन्सिंग भाषणं ह्यांना भरळून जाऊन तुम्ही UPSCच्या तयारीमध्ये किंवा ह्या गर्दीत उडी मारू नका. पूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSCच्या परीक्षेत देशातल्या अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत यश मिळवणाऱ्यात महाराष्ट्रातील हाताच्या बोटावर मोजता येणारी विद्यार्थी होते. त्यातही शहरी भागातील विद्यार्थ्यांची संख्या त्यात जास्त असायची. परंतु काळाच्या ओघात हे चित्र आता बदललं आहे. ह्या वर्षी तब्बल 60 विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातल्या UPSC क्रॅक केली आहे. उल्लेखनीय असं यश त्यात मिळवलं आहे. त्यात हा यशाचा झेंडा रोवला आहे अहिल्यानगर येथील बापूसाहेब गायकवाड यांनी. त्यांच्या यशाचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकून त्यांनी ही UPSCच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलं आहे. 561वी रँक त्यांनी मिळवली आहे. त्यांच्या या जिद्दीची यशाची कहाणी ज्यातून इतरांनाही विशेषतः UPSC करू पाहणाऱ्यांना बोध घेता येईल, त्यातून काहीतरी शिकता येईल, त्यासाठी आपला आवाज न केलेली ही थोडीशी धडपड त्यांना आपला आवाजच्या स्टुडिओत आज बोलवलं आहे. त्यांचे यश त्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे आज आपण जाणून घेणार आहोत. बापूसाहेब गायकवाड, तुमचं स्वागत आहे आपल्या आवाजच्या स्टुडिओत. माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की अगदी थोडक्यात तुम्ही तुमचं शिक्षण आणि UPSC क्रॅक करण्याचा प्रवास अगदी मला सांगाल का, म्हणजे आम्हाला सांगाल का? माझं प्राथमिक शिक्षण हे आमच्या गावातच झालं, चासमध्ये. मी मूळचा चास गावचा. जिल्हा परिषदेच्या शाळेत माझं 1ली ते 4थीपर्यंतचं शिक्षण झालं. 5वी ते 10वीचं शिक्षणसुद्धा गावातच झालं, श्री नृसिंह विद्यालय चास येथे. त्यानंतर मी 11वी 12वी रेसिडेन्शियल ज्युनियर कॉलेज अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाची जी शाळा आहे, ज्युनियर कॉलेज आहे, तिथे मी शिकलो. त्यानंतर मी डिप्लोमा केलेला आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अहमदनगरमध्ये. आणि तिथून पुढं मग मी 5 वर्ष LNTमध्ये काम केलं. त्या अगोदर मी 3 महिने बजाज ऑटोमध्ये सुद्धा होतो. तर काम करत असतानाच UPSCचे तयारीचा जो स्पार्क आहे तो अनुभवातून आणि इतर भरपूर लोक ज्यावेळेस भेटले मला तिथे सामाजिक कार्य करताना, एक NGOशी जोडलं गेलेलो होतो बऱ्याचशा आम्ही. तर तिथून मला हा स्पार्क क्रिएट झाला. पहिलं पण होतं माझ्या मनामध्ये, पण दिशा नव्हती मिळत की कसं करायचं ते माहिती नव्हतं. काही घरच्या जबाबदाऱ्या होत्या, फायनान्शियल स्टॅबिलिटी घरच्यांना द्यायची होती. 2014 साली मी जॉब सोडला आणि मुक्त विद्यापीठात ॲडमिशन घेतलं. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून मी BA पब्लिक सर्व्हिसेसचं डिग्री घेतलेली आहे. कॉलेज मी केलेलं नाही आहे कुठलेही. त्यानंतर ते करत असतानाच बऱ्याचशा NGOशी असोसिएटेड राहून काही थोडंफार काम करून घेऊन सामाजिक प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 2017ला मी दिल्लीला गेलो आणि माझ्या UPSCच्या तयारीला मी सुरुवात केली. तिथे तयारी करत असतानाच मी IGNOमध्ये सुद्धा ॲडमिशन घेतलं आणि माझी मास्टर्स डिग्री पॉलिटिकल सायन्समधून मी घेतलेली आहे. त्यासोबत मी UGC नेटची परीक्षासुद्धा दिली, सो दॅट की परीक्षा UPSC करत असताना माझ्याकडे काहीतरी एक प्लॅन बी असायला पाहिजे. त्यासाठी एक सगळीच मुलं UPSCला मला वाटतं जाणारी त्यांचा बी प्लॅन रेडीच असतो. त्यामुळं असिस्टंट प्रोफेसरची ती UGC नेट एक्झामसुद्धा मी क्वालिफाय झालेलो आहे. आणि ते करत असतानाच तयारी चालू ठेवली. सोबतच मी एका दीपस्तंभ फाउंडेशन यांच्या मनोबल प्रोजेक्टशी पण मी जोडला गेलेलो आहे आणि मी तिथे ॲज अन अकॅडमिक काउन्सिलर म्हणून आता काम करतो आहे. ती जी संस्था दिव्यांग मुलांसाठी काम करते. तिचे 3 ब्रांचेस आहेत, जळगाव, पुणे आणि दिल्ली. तर दिल्ली ब्रांचमध्ये मी आणि अमोल लंके असे आम्ही 2 जण तिथं हँडल करतो गोष्टी.
आमच्याकडे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही स्पर्धा परीक्षा आणि हायर स्टडीजसाठी गाईड करतो. हे करत असतानाच माझी तयारी पण सायमल्टेनियसली मी चालू ठेवलेली होती आणि 6 तारखेला आलेल्या रिझल्टमध्ये फायनली माझा शेवटचा अटेम्प्ट होता. शेवटच्या अटेम्प्टमध्ये मी 561वी रँक मिळवली. मी मागच्या वर्षी इंटरव्ह्यू दिला होता, पण मागच्या वर्षी माझं काही होऊ शकलं नाही, थोड्याफार मार्काने राहून गेलं होतं. यावर्षी मी पुन्हा म्हणजे तुमचा दुसरा प्रयत्न. हा माझा लास्ट अटेम्प्ट होता, पण माझी तिसरी मेन्स होती. मेन्स तिसरी होती, मुलाखत दुसरी होती. सिलेक्शन पहिल्यांदाच झालंय. असं गरिबी आणि मर्यादित साधन सामुग्री असतानाही म्हणजे UPSC करायचं धाडस कसं केलं आणि ते कसं जुळवलं पण? मला असं वाटतं की अभ्यास जर करायचा असेल तर गरिबी आणि श्रीमंतीमध्ये येत नाही. यस. मग आपण फक्त कधी कधी आव आणतो आपल्या गरिबीचा आणि श्रीमंतीचा, असं काही नाही आहे. आपल्याकडे भरपूर काही साधन सुविधा उपलब्ध आहेत. ऑनलाईन एज्युकेशन अवेलेबल आहे. आपल्याला यूट्यूबसारखं रिसोर्स अवेलेबल आहे जिथे आपण वेगवेगळे व्हिडिओज पाहतो. मी LNTमध्ये काम करत असताना यूट्यूबवर व्हिडिओ पाहायचो. मी कुठलीही कोचिंग वगैरे मी जॉईन सुरुवातीला केलेली नव्हती. अगोदर मी सगळं समजून घेतलं. माझे जे काही सुरुवातीला काही मित्र जे ऑलरेडी दिल्लीमध्ये होते त्यांच्याकडून समजून घेतलं की दिल्लीमध्ये राहणं अफोर्डेबल आहे का, आपण करू शकतो का ते. तर दिल्लीमध्ये सुद्धा अशा काही संस्था चालतात. महाराष्ट्र शासनसुद्धा स्कॉलरशिप देतं दिल्लीमध्ये जाऊन राहण्याकरता, स्टायपेंड प्रोव्हाइड करतं. तर आपण पुण्याच्या खर्चामध्ये दिल्लीमध्ये राहू शकतो हे ज्यावेळेस मला कळलं त्यावेळेस मग मी 17ला दिल्लीला गेलो. त्यामुळं गरिबी हा प्रकारमध्ये कधी आला नाही. आणि गरिबी ही माझी सुरुवातीच्या पिरियडमध्येच होती तसं पाहायला गेलं तर. जोपर्यंत 2004ला आम्ही गाव सोडलं कामाच्या शोधामध्ये आणि कसलम एरियामध्ये आम्ही राहत होतो. माझे वडील ट्रक ड्रायव्हर होते आणि त्यांचं आजारी असल्यामुळे काम सुटलं होतं त्यांचं. तर आई मेसमध्ये काम करायची आणि धुणे भांड्याचे काम करायची माझी आई. तर ते करत असताना मी सुद्धा केटरिंग वगैरेचे काम करायचो आणि ते करताना 11वी 12वी मी कंप्लीट केली. त्यानंतर डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं, जॉब करायचा होता. तर LNT जसं मी प्रत्येक ठिकाणी म्हणतो की माणसाच्या 3 मूलभूत गरजा असतात, अन्न, वस्त्र आणि निवारा. तर LNTमधल्या नोकरीमुळे माझ्या अन्न आणि वस्त्राची जी समस्या होती ती पूर्ण झाली होती. LNTमध्ये काम करताना माझे धाकटे बंधू अनिरुद्ध गायकवाड यांचं शिक्षण पूर्ण होत होतं आणि त्यांनी सुद्धा केंद्रीय विद्यालयाची परीक्षा पास केली. शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी जॉईन केली. आसाममध्ये त्यांची पहिली पोस्टिंग होती. पुण्याला त्यांची ट्रान्सफर झाल्यानंतर निवाऱ्याचा जो प्रश्न होता तो सुद्धा सॉल्व्ह झाला. आणि 2014मध्ये मग मी सुद्धा जॉब सोडला. भावाने मला प्रेरणा दिली की नाही आता तू जॉब सोड आणि तू पुढचं पूर्ण राहिलेलं शिक्षण पूर्ण करून घे. त्यानंतर मग तो जो होल्डवर ठेवलेली जी गोष्ट होती खूप दिवसांपासून, आधी घरच्यांच्या गरजा पूर्ण केल्या, आईवडिलांचं दवाखाना असेल, त्यांच्या राहण्याची चांगली सुविधा असेल, त्या जबाबदाऱ्या पहिल्या पार पाडल्या आणि त्यानंतर मग आपल्या स्वप्नांकडे वळालो. आत्ताच तुम्ही सांगितलं की मला वाटतं वडील तुमचे काही ड्रायव्हर होते का, वॉचमन का ड्रायव्हर पण होते आणि तुम्ही स्वतः डबे पोचवायचं काम केलं आणि आईसुद्धा दुसऱ्यांच्या घरी कामं करायची. तर मग त्यांच्या कष्टाकडे पाहून तुमच्या मनात असं काही कोणते विचार यायचं म्हणजे तसं दोघांच्याही? खरं तर आई वडिलांनी आम्हाला शिक्षणासाठी खूप प्रेरित केलं. म्हणजे माझ्या घरामध्ये माझे आई वडील दोघे शिकलेले नाही आहेत. आईचं तसं 6वीपर्यंत शिक्षण झालं, तिला लिहिता वाचता येतं. शिक्षणाची प्रेरणा जी मिळाली ती मला बाबासाहेबांचे चरित्र वाचून मिळाले. मी लहानपणापासूनच त्यांच्या पुस्तकांचं वाचन करतो आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूप काही वाचन केलं. तर त्यांच्याकडून मला कधीही गिवअप न करणे किंवा संकटांवर कशी मात करणे हे धडे मिळाले. त्यामुळं ही गोष्ट आणि ह्या लहानपणापासून ह्या महान माणसांना मी पाहत आलो आहे, त्यांचे फोटोज पाहत आलो. आमच्या घरामध्ये ते फोटो आहेत दोघांचे पण. मी वडिलांना विचारायचो, मग वडील सांगायचे की हे 2 महामानव आहेत, ह्यांनी काही नसताना जग घडवलं. त्यांच्याकडे पाहूनच अभ्यास करण्याची काहीतरी वेगळं करण्याची मनामध्ये एक इच्छा होती. त्यामुळं ही परिस्थिती कधी आड आली नाही किंवा त्या परिस्थितीने कधी म्हणजे मला असं वाटतं की ती परिस्थिती आमच्यासाठी समस्या नव्हती तर ती एक संधी होती आणि त्यामुळे आम्ही स्ट्रॉंग झालो, मी आणि माझे बंधू. जर सगळं काही सुरळीत असतं तर कदाचित आम्ही ह्या मार्गाने आलोच नसतो. त्यामुळं आम्ही त्यामध्ये एक पॉझिटिव्ह, जसं मी आमच्या विद्यार्थ्यांना पण पाहतो की आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, की हाऊ यू सी लुक ॲट युअर लाईफ, व्हॉट इज युअर पर्स्पेक्टिव्ह, की आपण ग्लास हाफ फुल आहे की हाफ एम्प्टी आहे कसं पाहतो. त्यामुळं माझ्यासाठी ग्लास हा नेहमी हाफ फुल असायचा. एक पर्स्पेक्टिव्ह माझा नेहमी पॉझिटिव्ह आहे. मी प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्ह शोधलेलं आहे. मागच्या वर्षी माझं सिलेक्शन झालं नाही. 100वा फाउंडेशन कोर्स होता आणि मला नेहमी माझी इच्छा होती की 100मध्ये स्पेशल असणार आहे, आपण तिथं जायला पाहिजे. पण माझं सिलेक्शन झालं नाही. पण सिलेक्शनच्या दिवशी मी सांगितलं चला जाऊ दे, 100 नाही तर 101 जाऊ, 101 शुभ असतं. तर असं काहीतरी कुठंतरी पॉझिटिव्ह शोधायचं, आपल्याला मोटिवेट करायचं आणि पुढं चालायचं. तर ह्या गोष्टी मी करत राहिलेलो आहे नेहमी. पण तुमचं कसं आहे की म्हणजे तुमचंच नाही तर कुणीही पॉझिटिव्हिटी ठेवली तर जी काय हळूहळू नकारात्मकता येते आपोआप जाते, ती निघून जाते. आणि
तुमचा मार्ग अवघड असणारा सुद्धा त्याच्यातून तो सुरळीत होतो. सोपा होऊन जातो. माझा तुम्हाला पुढचा प्रश्न असा आहे की L&T सारख्या मल्टीनॅशनल आणि अतिशय छान पगार, सगळ्या सोयीसुविधा असणाऱ्या कंपनीची नोकरी तुम्ही सोडली तेव्हा काही भीती नाही वाटली का? L&Tमध्ये काम करताना खरं तर हा डिसिजन घेण्याची ताकद मला L&Tमध्येच मिळाली. L&Tमध्ये जाण्यापूर्वी माझी जी परिस्थिती होती त्यावेळेस मी थोडासा न्यूनगंड माझ्यात होता, इंग्लिश बोलण्याची भीती होती. तिथे गेल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटल्या मला. मी खूप वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधल्या लोकांना भेटलो, मोठमोठे इंजिनियर्स, मग वेगवेगळे कस्टमर्स. L&T सारखी मल्टीनॅशनल कंपनी जी वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करते. मी ज्या प्रोजेक्टवर काम केलं ते कोल गॅसिफिकेशनचा तो प्रोजेक्ट होता. त्यामध्ये मी 5 वर्ष काम करताना जे डिसिजन मेकिंग कशी करतात ते शिकलो. त्यामुळे तो कॉर्पोरेटचा एक्सपिरियन्स माझ्यात आलेला होता. आणि त्यावेळी मला जे मित्रपरिवार जो भेटला, आम्ही मिळून एक सामाजिक कार्य सुरू केलं. सामाजिक कार्य म्हणण्यापेक्षा एक NGOमध्ये आम्ही व्हिजिट करायचो, श्रमदान करायचो. ते आमच्या आवडीसाठी शनिवारी रविवार, कारण आठवड्याभर काम असायचं. सॅटर्डेला सुट्टी असायची, हाफ डे आणि संडे. मग आठवड्यातून काहीतरी एक दिवस काय करायचं. बरोबर. तर मग त्यावेळेस आम्ही ह्या गोष्टी करायचो. ते करताना आम्हाला अशा काही अडचणी आल्या ना, त्यावेळेस कळलं की ज्यावेळेस आपण मोठ्या लेवलला आपल्याला काहीतरी करायचं तेव्हा आपल्याला डिसिजन मेकर बनावं लागेल. डिसिजन मेकर बनण्याकरता मग सगळ्यात सोपा पर्याय काय, तर अभ्यास करणे आणि सिव्हिल सर्वंट बनणे. मग त्यासाठी भावाशी चर्चा केली की आपल्याला सुरुवातीला स्वप्न होतं की आपल्याला तयारी करायची, पण आपल्याला नाहीच जमलं. आता आपण करायचं का पुन्हा एकदा सुरू? भाऊ म्हणलं परत करू आपण, तुझी इच्छा असेल, मी आहे, मी जॉब करतो, तू जॉब सोड. त्यामुळं L&T सारख्या मोठ्या कंपनीचा सेटल जॉब सोडण्याची हिंमत मला माझ्या भावाने दिली आणि त्याच्या केंद्रीय विद्यालयाच्या नोकरीमुळे मिळाली. आणि तुम्ही CRPFमध्ये याच्या अगोदर तुम्हाला CRPFमध्ये असिस्टंट कमांडंटची सुद्धा संधी चालून आली होती, ती सुद्धा नाकारली. म्हणजे तुम्हाला IPS किंवा म्हणजे IAS UPSCच क्रॅक करायची होती, असं काही ठरवलं होतं का? हो, पहिल्यापासूनच मनात असं होतं की आपल्याला जे काही काम करायचं आहे, तसं पाहायला गेलं तर सिव्हिल सर्व्हिसेस हा एकमेव मार्ग नाही आहे. पण माझ्याकडे संधी होती म्हणून मी त्याचा फायदा उठवत गेलो. माझ्याकडं मला सपोर्ट करणारे माझे मित्रपरिवार होता आणि योग्य मार्गदर्शन करणारे शिक्षक होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला खंबीर साथ देणारे माझा परिवार, माझा भाऊ माझ्या पाठीशी उभा होता. त्यामुळं मी हा डिसिजन घेऊ शकलो. 2017ला ज्यावेळेस मी दिल्लीला गेलो, तिथे सुरुवातीला तयारी सुरू केली आणि UPSCच्याच तयारीसाठी मी म्हणजे करत होतो बेसिकली सगळं. तर ते करत असतानाच एक दिवस CAPFचा पण फॉर्म भरला, पण त्याची मी वेगळी काही तयारी केलेली नव्हती. मी असंच पेपरला जाऊन बसलो. अभ्यास हा UPSCचा चालू होता. त्या अभ्यासाच्या बेसिसवर ती परीक्षा निघाली. प्रोसेस होत गेली, मी कंप्लीट करत गेलो. पण ज्यावेळेस सिलेक्शन झालं आणि जॉईनिंग आली ज्यावेळेस, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आपल्याला नोकरी म्हणून एक गोष्ट होती आपल्या हातामध्ये. CRPF सारख्या एवढ्या रेप्युटेड फोर्समध्ये आपल्याला जॉब मिळतोय आणि तिथे त्यांच्या खूप मोठमोठ्या जबाबदाऱ्या असणार आहेत. CRPF नक्षली भागात काम करतं, खूप जबरदस्त सर्व्हिस आहे ती आणि भारतातली काही जगातली सगळ्यात मोठी पॅरामिलिटरी फोर्स आहे. माझे मित्र अजूनही आहेत तिथे काम करतात, माझ्याबरोबर सिलेक्ट झालेले. मी त्यांच्याकडून अपडेट घेत असतो कसं चालू सुरू. पण माझं जे ध्येय होतं, मला सोशल सेक्टरमध्ये जास्त काम करायची इच्छा होती. जसं एज्युकेशन फील्ड असेल, विमेन एम्पॉवरमेंट असेल किंवा सोशल जस्टिस असेल, ते IAS किंवा IPS थ्रू जास्त चांगल्या पद्धतीने करता येईल असं मला एक प्रॉपर मी त्याचा एक स्वॉट ॲनालिसिस मी केलं होतं की काय काय आपल्याला त्यामध्ये संधी आहेत, काय काय आपल्याला इकडे जास्त संधी आहेत, त्याचा मी प्रॉपर टेबल बनवला होता. आणि मी नेहमी काही गोष्टी करताना ज्यावेळेस मी कन्फ्यूज होतो, मी एक टेबल बनवतो की ह्याचा काय फायदा आहे, काय नुकसान आहे, याचा काय फायदा आहे, काय नुकसान आहे, त्याचा तुलना करूनच मी डिसिजन घेतो. त्यामुळं त्यावेळेस मला सापडलं की ठीक आहे, माझ्याकडे काही अटेम्प्ट शिल्लक आहेत. आर्थिक अडचणींचा जो गोष्टी होत्या त्या सॉल्व्ह झालेल्या आहेत. भावाची नोकरी आहे, वडिलांची ट्रीटमेंट पण चालू आहे. मग आपण एक रिस्क घेऊ शकतो आपल्या स्वप्नांसाठी. मग एकच गोष्ट जी आपल्या हातात आहे ते आपले स्वप्न पूर्ण करणं. बरोबर. आणि एवढा जर सपोर्ट असेल तर मग रिस्क घ्यायला काय हरकत आहे. करायला काय हरकत. तर तुम्ही आत्ता सांगितलं की अपयशाला सुद्धा तुम्हाला सामोरं जावं लागलं. मग अपयश आलं की त्याच्यातून नैराश्य येतं. बरोबर. मग त्याच्यावरून तुम्ही स्वतःला कसं सावरलं? जसं तुम्ही आत्ता म्हटलं की पॉझिटिव्ह राहिलोच, पण दुसऱ्या प्रकारे म्हणजे काही लोक योगा करतात किंवा इतर मार्ग असतात की अपयशातून सावरायचं. कारण काय होतं, अगदी 10वी-12वीतली मुलं सुद्धा किरकोळ अपयशातून आत्महत्या करतात. आणि ही तर सगळ्यात टॉपची भारतातली एक्झाम, समजा त्याच्यात तुम्हाला अपयश आलं. तुम्ही जसं सांगितलं की बाबा मुलाखतीपर्यंत पोचू शकलो नव्हतं, तर मग त्याच्यातून ते अपयश किंवा नैराश्य, मग त्याच्यातून तुम्ही कसा वरती आलात, कसं सावध? अपयशाचं जर म्हणाल तर हा आपल्या आयुष्याचा भाग आहे. अपयश हे मला एकदा आलं नाही, मला खूप वेळा आलं. म्हणजे मी पहिल्या प्रयत्नात झालो नाही. म्हणजे प्रत्येक गोष्ट करताना अपयश आलं मला. L&Tमध्ये सुद्धा माझं पहिल्यांदा सिलेक्शन झालं नव्हतं.
त्यांनी मला वेटिंगवर ठेवलं होतं. बजाज ऑटोमध्ये मी काम करताना अचानक कॉल आला होता मला. मग त्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा किंवा BA करत असताना सुद्धा काही अडचणी आल्या, MA करत असताना अडचणी आल्या. अडचणी, अपयश हे आपल्या आयुष्याचा भाग आहे. बरोबर. मला त्यातून भरपूर त्रास सुरुवातीला झाला, पण मला ज्यावेळेस अपयश येत होतं त्यावेळेस माझ्यासोबत मला सपोर्ट करणारे माझे मित्रपरिवार होता, माझी फॅमिली होती आणि त्यांनी मला समजून घेतलं होतं. त्यामुळे मी पहिलं काम करायचो, मला ज्यावेळेस असा काही त्रास होत असेल मी इमिडिएटली त्यांच्यासमोर बोलून मोकळं होत होतं. मी एकटा स्वतःला कधी ठेवलं नाही आणि मी पुस्तकं वाचायला सुरुवात केली. आणि जसं प्रत्येक ठिकाणी, जसं आज माझ्या परिवारात माझा अनिरुद्ध माझ्या पाठीशी एकदम मोठ्या पहाडासारखा उभा होता. मित्रपरिवारामध्ये अमोल लंके आणि वैभव गायकवाडसारखे मित्र माझ्या पाठीशी उभे होते. आणि दिल्लीमध्ये सुलतानासारखी मैत्रीण किंवा मुंबईमधल्या माझ्या काही मैत्रिणी ज्या आहेत, स्वप्नाली आणि स्नेहाली, त्यांनी मला भरपूर मदत केली. दिल्लीमध्ये मी कुटुंबापासून वेगळा होतो, माझा मित्रपरिवार सगळं महाराष्ट्रात होता, तिथं मी एकटा होतो. मग तिथं सुलतानासारखी मैत्रीण मला तिथे मिळाली, तिने मला परिवारासारखं साथ दिली आणि अपयशामध्ये सगळ्यात महत्त्वाची साथ दिली. यशात सगळे साथ देतात. बरोबर. मग मी काय केलं की पुस्तकं आणि मित्र यांचा आधार घेतला. मला थॉमस अल्वा एडिसनची एक गोष्ट मी वाचली की त्यांच्या लॅबोरेटरीला आग लागली आणि मी माझ्या ह्या वर्षीच्या एसेमध्ये ॲक्च्युली तोच प्रसंग लिहून माझ्या एसेची सुरुवात केलेली आहे. एसेचा जो टायटल होतं की द बेस्ट लेसन्स ऑफ द लाईफ शुड बी लर्न फ्रॉम द बिटर एक्सपिरियन्सेस. आणि दुसरा टॉपिक होता द लाईफ शुड बी लिव्ड ॲज अ जर्नी नॉट ॲज अ डेस्टिनेशन. हे ह्या वर्षी UPSCने विचारलेले प्रश्न आहेत. ते एसे तयार करून म्हणजे त्या एसेवर मी लिहिलं आणि त्याची सुरुवात ज्या कोटने, ज्या अनेक्डोटने मी केली ती मी सांगू इच्छितो की जो मला प्रेरित करत राहिला नेहमी. थॉमस अल्वा एडिसनच्या लॅबोरेटरीला ज्यावेळेस आग लागली, तो त्या आगीकडे पाहत होता आणि त्याचा मुलगा पळत पळत धावत त्याच्याकडे येतो आणि त्याला म्हणतो, बाबा आपल्या लॅबोरेटरीला आग लागली, आता काय करायचं. तो काहीच बोलत नाही 2 मिनिट आणि तो म्हणतो, जा तुझ्या आईला बोलवून आण. तिने तिच्या उभ्या आयुष्यात एवढी प्रचंड आणि एवढी सुंदर आग कधीच पाहिली नसेल. काय हरकत नाही, आपली लॅब जळाली, आपली स्वप्न नाही जळाले, या राखेतून आपण पुन्हा नवीन लॅब उभी करू. बरं झालं ही जळाली, ह्याच्यात आपले अपयश पण जळून गेले. तर मला असं वाटतं की ह्या महान लोकांकडे पाहून आपण शिकलं पाहिजे. त्या गोष्टींमधून ज्यावेळेस असं वाटतं की एक अपयश आलं, दुसरं अपयश आलं, तिसरं अपयश आलं, पण त्यातून काहीतरी शिकत होतो ना. बरोबर. मला त्या अपयशातून मला एवढं कळत होतं की हे केलं तर मी नापास होणार आहे. मी दुसऱ्या वेळी ते गोष्टी करत नव्हतो, मी काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट करत होतो. हे करत असताना, ट्रायल एरर करत असतानाच मला असं वाटतं की माझे अपयश हे माझे गुरु बनले, माझे साथी, माझे मित्र बनले. त्यामुळे मी त्याच्यासोबतच आज सिलेक्ट झालो आहे. त्यामुळे मी खरंच माझ्या अपयशांना पण धन्यवाद देऊ इच्छितो की त्यामुळं आज मी इथं बसलेलो आहे. म्हणजे तुम्ही अपयशी यशाची पायरीच म्हटली. म्हणजे त्याच्या काही तुम्ही त्याचं दडपण किंवा हे काही अपयशाशिवाय यश येऊच शकत नाही. जगात असा एकही व्यक्ती नाही जो अपयशी झालेला नाही. मोठा राजकारणी असू द्या, मोठा खेळाडू असू द्या, कुणीही असू द्या, असा एकही व्यक्ती तुम्हाला शोधून सापडणार नाही की तो फक्त आणि फक्त यशस्वी झाला आहे, तो आयुष्यात कधीच अपयशी झालेला नाही. सचिन तेंडुलकर कितीतरी वेळा 0वर आऊट झाला. विराट कोहलीची जी टीम आहे ती IPL कधी जिंकू शकली नाही, 17-18 वर्षानंतर जिंकली. मेसीला किती वेळा संधी मिळाली, फॉर्म कधी थॉमस अल्वा एडिसनचा बल्ब कधी पेटला. बरोबर. आपलं भारतीय संविधान बनवण्याकरता बाबासाहेबांना किती खस्ता खाव्या लागल्या, किती त्यांना अडचणींना सामोरं जावं लागलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य एका दिवसात उभं नाही केलं, कितीतरी अपयश त्यांच्या पदरी पडलं, पण ते कसे उभे राहिले त्यावर. बरोबर. त्यांचं काय व्हिजन होतं. खरं. त्यामुळे मला असं वाटतं की ह्यातून माझ्या विद्यार्थी मित्रांना आणि माझ्या सगळ्या बंधू भगिनींना मला एवढं सांगू इच्छितो मी की अपयश आलं ना तर घाबरू नका, पुस्तकं वाचा, लिहून काढा, डायऱ्या लिहा. आणि लिहिण्याने आपले विचार मोकळे होतात, बोलण्याने विचार मोकळे होतात. 4 लोकांमध्ये बसा, आपल्या सिनियर्सकडून शिका. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला जर कुणी सांगायला आलं आणि त्यातून जर कुणी जर चांगलं सल्ला देत असेल तर ते ऐकण्यात पैसे लागत नाहीत. कुणी जरी त्यांच्या अनुभवातून आपल्याला सांगत असेल तर आपण नक्कीच ते ऐकलं पाहिजे. डबे पोचवायचं काम करताना सुद्धा तुम्ही हे जे काही उराशी स्वप्न बाळगलं होतं ते कसं जिवंत ठेवलं. म्हणजे ठीक आहे, आता तुम्ही अपयश आलं पण ते आपण डबे पोचवतोय आणि आपलं स्वप्न आहे IAS होण्याचं, ते कसं म्हणजे जिवंत ठेवलं. डबे पोचवण्याचं काम ज्यावेळेस आम्ही डिप्लोमाला नगरला ज्यावेळेस शिफ्ट झालो आम्ही आणि माझं डिप्लोमाला ॲडमिशन झालं त्यावेळेस माझ्याकडं आई मेसमध्ये काम ऑलरेडी करत होती. तर मला सुरुवातीला काही गोष्टी घ्यायच्या होत्या. ॲपरन लागतं पॉलिटेक्निकसाठी, ड्राफ्टर लागतो आणि एक युनिफॉर्म असतो. तर ते कॅल्सी असतो, एक मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा कोणी केलं असेल त्यांना कळून जाईल. एक कॅल्सी, ह्या काही गोष्टींची गरज असते आणि त्यासाठी पैसे पण लागतात. तर आई मेसमध्ये काम करत असल्यामुळे मग एक आयडिया डोक्यात आली की ह्या गोष्टी आपण इतर कोणाकडे पैसे न मागता कशा करू शकतो. तर माझे काही मित्र वर्गातले होते आणि त्यांना म्हटलं आपण हे जे हॉस्टेल आहे पॉलिटेक्निकचं, इथं मुलांना आपण विनंती करू की तुम्ही माझ्याकडे डबे लावा.
तर मी कॉलेजला जाताना मला 15 ते 20 मुलांनी माझ्याकडे डबे लावले. तर मी त्यावेळेस सावडीला राहत होतो सुरुवातीचे 5 ते 6 महिने. कॉलेजला जाताना मी डबे घेऊन जायचो. 10 डबे असायचे, 5 ह्या हातात 5 ह्या हातात, आणि त्याच्यात त्या पिशवीतच कुठेतरी 2 वह्या ठेवलेल्या असायच्या माझ्या. ते पायी घेऊन स्टँडवरून हॉस्टेलला पोहोचवायचे ते डबे. संध्याकाळी घरी जाताना ते डबे घेऊन जायचे. एसटीतून ते नाही, एस टी नाही, आपल्या बसने ह्याने रिक्षा असायच्या तिथून, आणि तिथून थोडं अर्धा पायी आणि अर्धा रिक्षा असायची. त्यानंतर मग आमचे जे दाजी आहेत अशोक आल्हाट, ते दूध विकायचं काम करायचे. त्यांच्याकडे 1-2 गाई म्हशी होत्या. मग ते संध्याकाळी दूध टाकायला यायचे. मग त्यांची गाडी असायची. मग संध्याकाळचे डबे त्या गाडीवर घेऊन यायचे. मुलं जेवेपर्यंत हॉस्टेलला थांबायचं, डबे उचलायचे, घेऊन जायचं, दाजींना गाडी द्यायची, ते घेऊन जाणार. म्हणजे हा प्रवास चालू होता. त्यावेळेस ते स्वप्न वगैरे असं होतं की फक्त त्यावेळेस सर्वायवलचा प्रश्न होता मनात, काहीतरी म्हणजे डिप्लोमा सध्याचा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. मी खूप लांबचा विचार त्यावेळेस नव्हतो करत. आज माझ्यासमोर एक प्रश्न आहे की मला युनिफॉर्म पाहिजे, ड्राफ्टर पाहिजे, त्यावर मला सोल्युशन पाहिजे. ते मला मिळालं. आणि म्हणतो ना आपण की इच्छा तिथे मार्ग. तर त्याच वेळेस नेमकं आमच्या फिरोदिया साहेबांनी रजनीगंधा रेसिडेन्सी ह्या बिल्डिंगचं काम सुरू केलं. जी बिल्डिंग, जी साईट, ती डिप्लोमा कॉलेजच्या जस्ट बाहेरच होती, आणि आमचा पूर्ण परिवार तिथे शिफ्ट झाला. त्यामुळे माझा जाण्याचा प्रश्न मिटला. मला तिथं राहण्याचा प्रश्न मिटला. त्यांनी आम्हाला छोटंसं एक पत्र्याचं घर बांधून दिलं. तिथं आम्ही आमचा पूर्ण परिवार ॲज अ बिल्डिंग कन्स्ट्रक्शन साईटवर एक परिवार असतो जो विटांवर पाणी टाकणे, वाळूच्या गाड्या आत घेणे, ते मोजणे, ते सगळं आम्ही काम करायचो. रजिस्टर मेंटेन करणं, आमचा पूर्ण परिवार. त्यामुळं त्यावेळेस आमचं फक्त सगळ्या परिवाराचं एकच होतं की 2 वेळचं जेवण चांगलं मिळालं पाहिजे, आणि जे शिकतोय आपण ते झालं पाहिजे. त्यामुळे त्यावेळी जास्त लांबचा विचार नव्हतो करत. कोणत्याही महागड्या कोचिंगशिवाय आणि ग्रामीण भागातील पार्श्वभूमी असताना मग ह्या अडचणीचा तुम्ही कसा सामना केला? कोचिंग ॲक्च्युली काय माहिती आहे का की आज किंवा सामना केला, ठीक आहे, तुम्ही सामना केला नाही कारण ते सांगितलं, पण त्याला आव्हानाला सामोरं, कारण खूप मोठं ते आव्हान होतं खरं म्हणजे. मग त्याला कसं तुम्ही सामोरे गेला? ही परीक्षा देत असताना सगळ्यात अगोदर काय की एक स्ट्रॅटेजी फार महत्त्वाची असते. पहिलं काय की एखादी गोष्ट आपल्याला जायचं. मी नेहमी आमच्या विद्यार्थ्यांना, दिव्यांग विद्यार्थी जे आहेत आमच्या मनोबलमध्ये, त्यांना मी उदाहरण देतो की जर तुम्हाला दिल्लीवरून पुण्याकरता जायचं आहे तर सगळ्यात अगोदर तुम्हाला काय माहिती पाहिजे? तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की दिल्लीकडून पुण्याकडे जाणारी ट्रेन कुठली आहे, ती कुठल्या प्लॅटफॉर्मवर लागते, तिचं तिकीट कुठं काढायचं, ते किती रुपयाला आहे. सेम तसंच ह्या परीक्षेला लागू होतं की डायरेक्ट आपण गाडीत नाही बसत ना आणि मग बघतो अरे ही पुण्याची आहे का, असं नाही करत आपण. सेम इथे लागू होतं ते. जसं मुंबईत लोकल ट्रेनचं असतं, स्लो असते आणि फास्ट असते. आपल्याला त्याचा ट्रॅक वेगळा असतं. फास्ट म्हणजे काही स्टेशनवर फक्त थांबते. तर म्हणजे आपल्याला जायचे फास्ट की स्लो, म्हणजे आपण आपलं पहिलं सेम आपल्याला हे माहिती पाहिजे की आपल्याला कुठल्या परीक्षेची तयारी करायची. बरोबर. त्या परीक्षेचा सिलेबस काय, त्याच्यासाठी कुठले पुस्तकं वाचायचे, त्यासाठी कुणी अगोदर जर पास झालं असेल तर मग त्यांच्या काही परीक्षांची त्यांनी लिहिलेल्या काही कॉपीज आहेत का, बरोबर, त्यांनी दिलेले काही मार्गदर्शक पर काही लेक्चर्स आहेत का, ते अगोदर आपण पाहून घेणं गरजेचं आहे. NCERTचे पुस्तकं वाचावे लागतात, स्टेट बोर्डाचे पुस्तकं वाचावे लागतात, ते आपल्याकडे आहेत का, आपण शाळेत व्यवस्थित अभ्यास केला होता का, आपलं इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र हे सगळं व्यवस्थित आहे का. आणि ह्या सगळ्या गोष्टी जरी व्यवस्थित नसतील तर त्या करता येतात अभ्यासाने सगळं शक्य होतं. पण अभ्यास करायची हिंमत आहे का, मग हिंमत असेल तर मग परिवाराची साथ आहे का, आपल्याकडे फायनान्शियल स्टॅबिलिटी आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचं परमुटेशन कॉम्बिनेशन करावं लागतं आणि संधी शोधाव्या लागतात, आणि मग सुरुवात होते त्याची. मराठी माध्यमातला विद्यार्थी आणि त्यातही ग्रामीण भागातला म्हणजे असणं किंवा वास्तव्य, हा UPSCसाठी किंवा UPSCत यश मिळवण्यासाठी काय थोडासा अडसर ठरू शकतो का? कारण तो ठरत नाही हे तुम्ही सिद्ध केले. पण इतरांची तसं काहींना वाटतं की बाबा हल्ली तर काय 10वी 8वी 10वीच्याही मुलं क्लासला होतात, पण इथे सुद्धा, तर त्याच्याशिवाय शक्य आहे का? आणि त्यातही ग्रामीण भागात माध्यम हे UPSC क्लिअर करण्याकरता कधीच अडचण नसतं. UPSCची परीक्षा ही आपल्या रिजनल लँग्वेजेसमध्ये आपण देऊ शकतो. मराठी असेल, हिंदी असेल किंवा इतर भाषांमध्ये सुद्धा आपण पेपर देऊ शकता. इंग्लिशमध्ये मटेरियल जास्त प्रमाणात अवेलेबल आहे, त्यामुळं ते थोडंसं सोयीस्कर पडतं. आता काय होतं की आपण स्टेट बोर्डाचे पुस्तकं मराठीमध्ये आहेत अवेलेबल, व ज्यांना मराठीतून तयारी करायची त्यांच्यासाठी YCMचे पुस्तकं मराठीत अवेलेबल आहेत. मग असे सोर्सेस आपल्याला शोधावे लागतात. बरोबर. त्यामुळं माध्यम अडचण बनत नाही. त्याच्यासाठी आपल्याला फक्त योग्य पुस्तक आपल्या हातात येणं आणि ते पण कोणाचा सल्ला घेऊन, उगाच आपल्याला मला वाटतंय म्हणून मी वाचतोय असं नाही झालं पाहिजे. रँडमली कुठलंही पुस्तक उचलून आपण वाचू नये. रेफरन्स बुक वेगळे असतात, टेक्स्ट बुक वेगळे असतात, आणि आपल्याला अभ्यासाचे पुस्तकं वेगळे असतात. खरं आहे. ही ॲक्च्युली एक परीक्षा आहे.
आणि तिला परीक्षा म्हणूनच पाहिलं पाहिजे. बरोबर. मग परीक्षा पास करण्याकरता आपल्याला काय करावं लागतं की आपण पुस्तक वाचतो, नोट्स काढतो, त्या रटतो, त्याला पाठांतर करतो, त्याची उत्तर लिहिण्याची प्रॅक्टिस करतो, जसं आपण बोर्डाला करतो. तर आमचे प्रवीण चव्हाण सर होते, 2014 मी त्यांच्याकडे होतो. म्हणजे त्यांच्याकडून त्यांचं एक वाक्य नेहमी माझ्या लक्षात राहतं की UPSC म्हणजे काही नाही आहे, ही मोठी 10वी किंवा 12वीचा बोर्डाची परीक्षा आहे. बरोबर. तुम्ही तसा अभ्यास करा जसं आपण 10वीला केलेला. मग 10वी आपण जर मराठी माध्यमातून दिलीच होती. मी इंग्लिश माध्यम स्वीकारण्याचं माझं एकमेव कारण पॉलिटिकल सायन्स हा सब्जेक्ट मी घेतला होता ॲज अन ऑप्शनल, आणि त्यानंतर इथिक्स हा विषय होता. तर त्यावेळेस इथिक्स नैतिक शास्त्र हा नवीनच इंट्रोड्यूस झालेला विषय होता आणि त्याचे इंग्लिशमध्ये मटेरियल अवेलेबल होतं. आणि इंग्लिशला आपण टाळू शकत नाही. इंग्लिश किती जरी काही झालं तरी आपल्याला काम करत असताना आणि जर आपल्याला एवढ्या मोठ्या पदावर जर जायचं असेल तर आपल्याला ह्या सगळ्या भाषा येणं गरजेचं आहे. बरोबर. त्यामुळं आणि दुसरी गोष्ट की आपली रिजनल लँग्वेजचा एक पेपर क्वालिफाईंग असतो. तो 300 मार्कांचा मराठीचा पेपर असतो. त्यामध्ये आपल्याला पास झाल्याशिवाय बाकीचे पेपर चेक होत नाहीत. बरोबर. भले त्याचं मेरिटसाठी काउंट होत नाही, पण तो पेपर आपल्याला क्वालिफाय करावा लागतो. त्याच्यासाठी मिनिमम मार्क आपल्याला पाडावे लागतात. ते जर आपण पाडले नाही तर बाकीचे पेपर आपले चेक होत नाहीत, चेकच होत नाहीत, त्याचे मार्क सुद्धा कळत नाहीत तुम्हाला. म्हणजे भाषेचा विषय सुद्धा त्यांनी तेवढा इक्वल ठेवलेला आहे. तुम्ही आत्ता म्हटलात की म्हणजे वाचणं सिलेबस, पण कसं असतं की 8वी 10वीला एक विशिष्ट पुस्तक किंवा सिलेबस असतो, त्यामुळे आपण ते वाचले तर आपण पास होतो किंवा डिस्टिंक्शन मिळतं. परंतु मला हेच विचारायचं आहे की UPSC-साठी कुठली पुस्तकं वाचावीत किंवा तुम्ही कुठली पुस्तकं वाचली आणि तुम्ही काय सुचवाल की अशा पद्धतीने अभ्यास करावा? काय म्हणतात 8 तास 10 तास, परंतु तो कसा करावा, किती वेळ करावा, तुम्ही यशस्वी झालात म्हणून तुम्ही काय सांगाल? नक्की अभ्यासक्रम याचा तुम्ही कसा केला आणि कुठली पुस्तकं वाचली आणि कसा करावा इतरांनी? जसं म्हटलं आता की UPSCला खूप वेळ लागतो वगैरे, मला सुद्धा लागला, पण मी चुकांमधून शिकत गेलो म्हणून मला वेळ लागला. परंतु मी माझ्या चुका काय झाल्या आणि नेमकं काय करायला पाहिजे मी नक्कीच सांगू शकतो, सो दॅट ह्यानंतर जे कोणी करणार असेल UPSC किंवा त्यांची इच्छा असेल त्यांना ते सोपं जाईल. UPSC जर करायची असेल किंवा आत्ता राज्यसेवेचा अभ्यासक्रमसुद्धा सेम UPSC सारखा झालेला आहे, तर पहिलं काम आपल्याला असं करायचं आहे की आपण जो सिलेबस दिलेला आहे त्यांच्या साईटवर तो वेल डिफाईंड सिलेबस आहे. सिलेबसचं प्रत्येक पॉईंट त्यांनी दिला आहे. GS1, GS2, GS3 आणि GS4 असे जनरल स्टडी. GS म्हणजे जनरल स्टडीज, त्याचे 4 पेपर असतात. एक एसेचा पेपर असतो आणि ऑप्शनलचे 2 पेपर असतात, 2 भाषेचे पेपर असतात. ह्याचा क्लिअर कट सिलेबस साईट्सवर टाकलेला असतो. पहिलं ते सिलेबस समजून घेणं हे पहिलं काम. जोपर्यंत सिलेबस समजत नाही तोपर्यंत अभ्यासाला सुरुवात करायची नाही. दुसरं काम, त्या सिलेबसच्या प्रत्येक पॉईंटवर गुगलवर काहीतरी सर्च करा. सोपं एकदम ट्रिक सांगतोय मी. काहीतरी सर्च करा गुगलवर पुस्तक वाचण्याच्या अगोदर. हे नेमकं काय? फॉर एक्झाम्पल पॉलिटीच्या सिलेबसमध्ये सेपरेशन ऑफ पॉवर हा सिलेबसचा पॉईंट आहे. गुगलवर टाका सेपरेशन ऑफ पॉवर, नेमकं काय ते समजून तर घ्या. लक्षात नाही राहणार, कळणारही नाही, पण ॲटलिस्ट समजून जाईल की अच्छा हा असं काहीतरी याच्यामध्ये आहे बाबा, की ह्याच्यामध्ये 3 वेगवेगळे घटक आहेत, त्यांचे 3 वेगवेगळे पॉवर आहेत. त्याची डिटेल स्टडी आपल्याला करायचीच आहे. मग त्यानंतर येतं आपलं फाउंडेशन. फाउंडेशनचा पार्ट ए झाला सिलेबस. फाउंडेशनचा पार्ट बी आहे तुमच्या NCERTचे पुस्तकं आणि स्टेट बोर्डाचे पुस्तकं. जे आपण 6वी ते 12वीपर्यंत शिकतो UPSCला तेवढंच अभ्यास करावा लागतो. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही शाळेत असताना जर प्रामाणिकपणे अभ्यास केला तर UPSC सारखी परीक्षा काहीच नाही तुमच्यासाठी. तो उपयोगी पडतो. तोच उपयोगी पडतो, दुसरं काहीच उपयोगी पडत नाही. म्हणजे तोच खरा पाया, तोच खरा पाया, तीच खरी म्हणजे कसरत आहे. त्यामुळं शाळेत असताना प्रामाणिकपणे अभ्यास करणे. आत्तासुद्धा मी सांगतो, मी ह्या परीक्षेला सुद्धा मी 11वी 12वीचे भूगोलाचे पुस्तकं वाचून मेन्स पेपर दिलेला आहे. असं तुमचा पर्यायी विषय म्हणजे काय होता आणि तो तुम्ही कसा निवडला? माझा ऑप्शनल राज्यशास्त्र, पॉलिटिकल सायन्स हा माझा ऑप्शनल सब्जेक्ट होता, राज्यशास्त्र म्हणतात. ते निवडण्यामागचं कारण असं होतं की राज्यशास्त्राचा जो सिलेबस आहे तो GS1, 2, 3 आणि 4 म्हणजे जनरल स्टडीज 1, 2, 3 आणि 4 इथिक्सच्या पेपरला सुद्धा कामी येतो. त्याचा वापर करून एसे सुद्धा लिहिता येतो. राज्यशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर्स असतात, जसे प्लॅटो, अरिस्टॉटल, त्यांची फिलॉसॉफी आपल्याला अनुभवायला भेटते, शिकायला भेटते. इंडियन पॉलिटिकल थिंकर्स आहेत, त्यामध्ये वेगवेगळ्या पॉलिटिकल कन्सेप्ट्स असतात, जस्टिस, इक्वेलिटी, लिबर्टी, डेमोक्रेसी, ह्याबद्दल आपल्याला समजून घेता येतं. त्यानंतर इंडियन गव्हर्नमेंट आणि पॉलिटिक्सचा एक पार्ट असतो त्याच्यामध्ये. मग स्टेट सिस्टम, त्यानंतर डेमोक्रेसी इन इंडिया किंवा भारतीय संविधान कसं तयार झालं, त्याचे पैलू काय वेगवेगळे, त्याचा अभ्यास करायला भेटतो. मग तो विषय मला खूप इंटरेस्टिंग वाटला आणि असं वाटतं की हा आपल्या डे टू डे लाईफमधला विषय आहे. म्हणजे जीवन जगताना ह्याची फार गरज आहे आपल्याला,
की संविधान माहिती असणं फार गरजेचं आहे, कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी म्हणजे काय हे माहिती असणं फार गरजेचं आहे, त्या व्हॅल्यूज आपल्याला, ते मूल्य आपल्याला जीवन जगताना इतरांशी वागताना आत्मसात करणं फार गरजेचं आहे. ते सगळं त्यामध्ये ह्या सिलेबसचा पार्ट बी जो आहे तो आहे इंटरनॅशनल रिलेशन, त्याला पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन. मग त्यामध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय संबंधांचे वेगवेगळ्या थेअरीज काय असतात, रिअलिझम काय आहे, आयडियलिझम काय आहे, हे जे युद्ध चाललं आहे त्याला आपण थेरोटिकल पर्स्पेक्टिव्हमध्ये कसं पाहतो, आणि त्यामध्ये मग भारताचे इतर देशांशी असलेले संबंध, भारत आणि भारताचे जे शेजारी देश असतील किंवा मिडल ईस्ट आहे, मेजर पॉवर्समध्ये रशिया, चायना, USA सोबतचे संबंध असतील, भारताची न्यूक्लिअर हे काय आहे, म्हणजे हा एवढा जबरदस्त विषय आहे ना, इंटरेस्टिंग विषय, की तो सर्वांनाच आवडेल अभ्यास करायला, म्हणून हा विषय मी निवडला आणि त्याचा मला फायदा झाला बाकी सगळ्या विषयांमध्ये सुद्धा. सोशल मीडियापासून त्यातही मोबाईलपासून किती दूर राहिलात किंवा त्याचा किती आणि कसा वापर केलात? कारण सध्या त्याच्यापासून दूर राहणं म्हणजे अगदी लक्षाचा, म्हणजे जसा अर्जुनाने बरोबर अचूक वेध घेतला तेवढं म्हणजे राहण्यासारखं येतं. म्हणजे ते कसं शक्य केलं तुम्ही, कसं राहिलात दूर, किंवा किती वापर केलात, किंवा अभ्यासापुरता केलात, किती प्रमाणात तुम्ही त्याच्यापासून स्वतःला अलिप्त ठेवलं? असं म्हणतात की तंत्रज्ञान जे आहे ते दुधारी तलवार आहे. हो, तंत्रज्ञान वाईट नाही आहे, त्याचा अतिवापर वाईट आहे, किंवा वाईट कामासाठी जर वापर केला तर ते वाईट ठरतं. त्याचा आपण वापर कसा करतो त्यावर डिपेंड आहे. सोशल मीडिया टोटली खराब नाही आहे. सोशल मीडियाचा वापर आपण कसा करतो, आता यूट्यूब आहे, यूट्यूबला सगळा कंटेंट आहे, पण आपल्याला नेमका कोणता पाहायचा आहे. व्हॉट्सअपला वेगवेगळ्या गोष्टी, इंस्टाग्रामला सुद्धा आपण प्रेरणादायी व्हिडिओ सुद्धा येतात, त्यामध्ये माहितीपूर्वक डॉक्युमेंटरीचे व्हिडिओज असतात, OTT कंटेंट आहे, त्यामध्ये डॉक्युमेंटरीज पण आहेत. सो मला असं वाटतं की ही सगळ्यांची जबाबदारी आहे. सोशल मीडिया पालकांची सगळ्या अगोदर, ज्यावेळेस पालक आपल्या मुलांना सांगतात की तुम्ही मोबाईलपासून लांब राहा आणि त्यांच्या हातात मोबाईल असतो, तर काहीच अधिकार नाही त्यांना सांगायला मुलांना. त्यामुळे मला असं वाटतं की सोशल मीडियाचा वापर मी पॉझिटिव्हली केला. म्हणजे सोशल मीडिया, यूट्यूबवर मी खूप व्हिडिओज पाहिले. आत्ता AIचा जमाना आहे, तंत्रज्ञानाचा जमाना आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तर ChatGPT सारख्या टेक्नॉलॉजीचा मी वापर केला उत्तरं शोधण्यात, वेगवेगळ्या विषयांबद्दल माहिती काढण्यात. जिथं पुस्तकांबद्दल आपण जास्त नाही जाऊ शकत तिथं ते त्यामध्ये इमिडिएटली वेळेचा बचत होते. असा आपण वापर करून घेतला. आणि कसं असतं की आपण मशीन नाही आहेत, आपण रोबोट नाही आहेत, आपण माणसं आहेत. त्यामुळं थोडंफार आपल्याला एक एंटरटेनमेंटची पण गरज असते, त्यामुळे थोडी आपल्याला ब्रेकची गरज असते. ते करत असणं रिलीफ पाहिजे असतो. मग सोशल मीडियाचा वापर ॲज अ ब्रेक म्हणून मी करायचो. मी सोशल मीडियापासून टोटली बंद नाही केलं. मी थोडा एक वेळ ठरवला होता फक्त त्याचा, अर्धा तास वगैरे आम्ही अर्धा तास 1 तास दिवसभर किंवा जेवायला बसल्यानंतर थोडंसं पाहिलं, पण त्याचा हवी नाही झालं कधी, म्हणजे त्याचं व्यसन नाही लावून घेतलं. आजकाल झालंय काय की तो एक सवय लागून जाते आणि ते आपल्याला कळत नाही, हे न कळत घडत आहे सगळं, होऊन जातो. मग त्याच्याशिवाय त्यानंतर कळतं 2 तासानंतर माझं काम वेगळ्या कामासाठी मी फोन अनलॉक केला होता, बरोबर, ते बाजूला राहिलं. मी इंस्टाग्राममध्ये जाऊन रील्स कधी स्क्रोल करत बसलो कळलंच नाही, मी असं होतंय ते. त्यामुळं मला असं वाटतं की थोडंसं एक स्वतःला शिस्त लावून घेणं हे आपल्या स्वतःच्याच हातात आहे. तुमच्या यशासाठी तुमच्या आईवडिलांनी अपार कष्ट केलेत, म्हणजे त्यांचाही सिंहाचा वाटा त्यात आहे. त्यांना तुम्ही हे यश मिळवल्यानंतर काय वाटलं, त्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती? ज्यावेळेस 6 मार्चला रिझल्ट आला दुपारी 2:20 म्हणजे त्यावेळी माझं आयुष्य बदलून गेलेलं होतं, म्हणून ती वेळ मी लक्षात ठेवली. रिझल्ट आला आणि मी घरी येण्याकरता निघालो होतो. मला माहिती होतं की आज रिझल्ट येणार आहे, आम्ही वाट पाहत होतो. आणि गेटवर असतानाच ज्यावेळेस ती PDF पाहिली, मी त्याचं माझं नाव त्यामध्ये सर्च केलं. हात थरथर कापत होते, एकदम म्हणजे हृदयाचे ठोके वाढलेले होते. माझा मित्र होता समोर, मी त्याला मिठी मारली आणि जोरात ओरडलं की झालं बस, आपलं म्हणजे रँक सांगितली. बाहेर आलो, फोन काढला आणि घरी फोन केला. आणि असं झालं की कोणाचाच फोन लागत नव्हता, वडिलांचाही फोन लागत नव्हता. आईला केला, तिच्या नंबरवर फोन लागत नाही. भाची घरात आहे, तिचाही फोन लागत नाही. भावाला केला, त्याने उचलला, त्याचा आवाजच येत नव्हता. म्हटलं ह्या मोमेंटला यांचे फोनच लागत नाही आहेत. मग त्यानंतर झालं काय, भावाचा व्हिडिओ कॉल आला घरात. ॲक्च्युली त्या भागात असं आम्ही जिथं राहतो तिथं थोडा नेटवर्कचा इश्यू आहे. भावाचा व्हिडिओ कॉल आला आणि मी जसं त्याला पाहिलं, आम्ही दोघंही फोनवर रडत होतो. आणि त्याने सांगितलं की घरात सगळे रडत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ती अशी प्रतिक्रिया होती की घरच्यांना एवढा आनंद झाला होता आणि त्यांच्यासमोर ते मागच्या 20 ते 22 वर्षांची जर्नी अचानक समोर आली आणि त्यांना ते भावूक झाले आणि एक आयुष्य बदलून गेलं होतं ह्या एका निकालाने.
मग त्यामुळे एक थोडा इमोशनल मोमेंट होता आमच्या सगळ्यांसाठी आणि माझ्या मनात एक रिलीफ होतं. चला, एक आता अभ्यासाची जर्नी संपली, आता एक सेवेची आणि सर्व्हिसेसची जर्नी आता इथून पुढे सुरू होते. जबाबदारी वाढलेली आहे आणि खूप काही काम करायचं आहे, खूप काही स्वप्न पाहिली होती. फक्त अधिकारी वगैरे असं नाही, मी अधिकारी वगैरे हा शब्द पण वापरणार नाही कधी, कारण ज्यावेळेस आपल्याला सर्व्हिसेस मिळतं त्याचा शेवटचा शब्द हा सर्व्हिसेस आहे. इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस किंवा इंडियन पोलीस सर्व्हिसेस, तिथे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स असं नाही लिहिलेलं, तर सर्व्हिसेस लिहिलेलं आहे. आणि त्यामुळे तो सर्व्हिसेस म्हणजे सेवा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण तो शब्द आपल्या धमन्यांमध्ये भिनवला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण सेवा दिली पाहिजे. तुमच्यासारखे जे काही म्हणजे आत्ता ठीक आहे, पण पूर्वी आर्थिक परिस्थिती तशी तेवढी ठीक नव्हती, त्यात ग्रामीण भाग. मग ही जी अशा परिस्थितीतली जी मुले म्हणजे ग्रामीण भागातली किंवा आर्थिकदृष्ट्या थोडीशी दुर्बल आहेत, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, काय सांगाल त्यांना? माझ्या अशा बांधवांना मला नक्की हे सांगायचं आहे की आर्थिक परिस्थिती ही क्षणभर आहे, ती क्षणिक आहे, ती बदलणार आहे नक्कीच. पण ती कधी बदलू शकते जर तुम्ही ठरवलं तर. अडचणी येतात, अडचणींशिवाय मार्ग सापडणार नाही तुम्हाला, त्यांचा सामना तुम्हाला स्वतःला करावा लागणार. मार्ग शोधा, ठरवा की मला ही परिस्थिती बदलवायची, तिला ॲज अ संधी म्हणून पहा. तर मला असं वाटतं की अडचणी, अपयश यांना संधी म्हणून पहा, त्यातून पहा आपण काय करू शकतो, चांगलं पर्याय निवडा. आपलं आवड कोणत्या क्षेत्रात आहे ते पहा. उगीच सगळे ते करतात म्हणून स्पर्धा परीक्षा करायची असं नाही. मला जर आपली अभ्यास करण्याची क्षमता आहे का, तेवढं सॅक्रिफाईस करायचं वेळ आहे, आपले फायनान्शियल कंडिशन आहे का, पहिलं परिवाराला सेटल करा. आर्थिक अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांना सांगतो की अगोदर असं काहीतरी छोटंसं काम करा जेणेकरून फायनान्शियली आपला परिवार सेटल होईल, तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकाल, जेणेकरून तुम्ही अभ्यास चांगला शांतपणे करू शकाल. कारण काय होतं की मग तुमची परिस्थिती खराब आहे, मग तुम्ही अभ्यासाला गेले, 1 वर्षाचा अभ्यास, आणि हा अभ्यास 1 वर्षात होत नाही. UPSC समजून घ्यायलाच जवळजवळ 1 वर्ष जातं. कारण मी सांगतो ना, ही सत्य परिस्थिती आहे. सिलेबस समजेपर्यंत, योग्य पुस्तकं समजेपर्यंत 1 वर्ष गेलेलं असतं. तोपर्यंत आपल्या आई वडील कोणाकडे पाहणार आहेत? पहिलं काहीतरी असं एक प्लॅन बी ठरवा आणि एक असं अरेंजमेंट करा. जसं मी पॅरलली करत राहिलो, भाऊ होता, भावाला शिकवलं, म्हणजे आमचं प्रॉपर प्लॅनिंग झालेलं आहे यामध्ये, भावाचं माझं, की अगोदर तू शिक, मी जॉब करतो, मग तू जॉब कर, मग मी शिकतो, असं काहीतरी अल्टरनेटिव्ह शोधा. आणि दुसरी गोष्ट की बऱ्याचशा स्कॉलरशिपच्या परीक्षा असतात, त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. महाराष्ट्र शासन बार्टी, सारथी यांच्या थ्रू स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतं, त्या परीक्षा पास करा, त्यातून तुमच्या फायनान्शियल गोष्टी क्लिअर होतील. भारत सरकारच्या पण स्कॉलरशिप असतात, त्याबद्दल माहिती काढा. बऱ्याचशा NGOज आहेत, दीपस्तंभसारखी संस्था आहे जी खूप साऱ्या लोकांना काम हे करते, दिव्यांग असतील, ट्रान्सजेंडर्स आहेत, EWS मधले किंवा अनाथ मुलांना ती मदत करते, अशा संस्थांबद्दल माहिती काढा. तिला आपल्याला भारत सरकारच्या, महाराष्ट्र शासनाच्या हॉस्टेल्स आहेत जिथं तुम्ही फ्रीमध्ये राहू शकता. दिल्लीमध्ये अशा खूप साऱ्या संस्था आत्ता तयार झाल्यात की जिथं तुम्हाला नॉमिनल फीमध्ये ॲडमिशन मिळतं आणि साईड बाय साईड काहीतरी काम पण करता येतं. आता मी पेपर चेकिंगचे काम करायचो, लेक्चर घेत होतो, आत्ता फुल टाईम मी मनोबलमध्ये सुद्धा काम करतो आहे. त्यामुळे काय होतं की मानसिक तणाव राहत नाही. आपण जो अभ्यास करतोय त्यामध्ये आपण खुश होऊन आपण अभ्यास करू शकतो, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस येत नाही, दुसरं टेन्शन नाही, तुम्ही तिथे एक लक्ष देऊ शकता. त्यामुळे बाकीच्या छोट्या छोट्या समस्या आधी सॉल्व्ह करा. तुम्ही आता सांगितलं सेवा, IAS मधल्या इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, सेवा सर्व्हिसेसचा अर्थ तुम्ही सेवा, अतिशय छान अर्थ सांगितला. तर मला ह्या अनुषंगाने तुम्हाला विचारायचं आहे की IPS तर तुमचं नक्कीच आहे. समजा तुम्ही IPS झाला तर तिथे बाबा तुम्ही गेल्यावर तिथे पहिलं कुठल्या सामाजिक प्रश्नावर तुमच्या सेवा करायची, तुम्हाला कशावर लक्ष केंद्रित कराल? जरी IPS जर समजा मला मिळालं तर IPSचं जे पहिलं काम आहे ते म्हणजे लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं असतं बेसिकली. तर संविधानिक मार्गाने आणि रूल ऑफ लॉला फॉलो करून ज्या काही मला ड्युटीज प्रामाणिकपणे करता येतील ते करून मी करणार. आणि माझ्या पर्सनल कॅपॅसिटीमध्ये मी शिक्षण क्षेत्रात मला काम करायची माझी इच्छा आहे. कारण मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीला जर द्यायचं असेल तर त्याला तो पेन द्या आणि ती वही द्या, तो त्यातून जग घडवेल. त्यामुळं मला असं वाटतं की शिक्षण क्षेत्रात काम करून विद्यार्थ्यांना एम्पॉवर करणं आणि त्यांना डिसिजन घेण्यात केपेबल बनवणं, ते मला जास्त आवडेल. IAS व्हायचं असेल तर दिल्लीलाच जावं लागतं, तिथे कोचिंगच करावं लागतं, त्यामुळंच यश मिळतं. हा जो काही थोडासा गैरसमज आहे, गैरसमज म्हणा किंवा समज म्हणा, कितपत योग्य आहे? कारण कसं आहे की तुम्ही सुद्धा दिल्लीला गेल्यावरच तुम्हाला यश मिळालंय. तर काय सांगाल नक्की याविषयी? म्हणजे
तुमची ज्याची एखाद्याची परिस्थिती नाही दिल्लीला जाण्याची किंवा तेवढी आर्थिक कुवत नाही, तिथे राहणं म्हणजे निश्चितच मोठा खर्च येतो, म्हणजे राहण्यासकट सगळाच. तर काय सांगाल की शक्य आहे का, जसं तुम्ही याच्या अगोदर सांगितलं की इथेही जरी अभ्यास केला, तुम्ही अगदी 10वी-12वीत असताना चांगला अभ्यास केलेला असेल तर तुमचा पाया तो झालेला असतो, तर हे विदाऊट कोचिंग आणि विदाऊट दिल्ली शक्य आहे का दिल्लीची बाजी मारणं, म्हणजे IAS? बिलकुल बिलकुल शक्य आहे. IAS बनण्याकरता किंवा सिव्हिल सर्व्हिसेस करण्याकरता दिल्लीला जावंच लागतं असं काय नाही. फक्त इंटरव्ह्यूला जावं लागणार दिल्लीला, कारण दिल्लीमध्ये इंटरव्ह्यू होतो. कसं आहे, अभ्यास जर करायचा असेल तर 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की तुमच्यासोबतचा जो तुमचा फ्रेंड सर्कल आहे तो महत्त्वाचा आहे, आणि ती कॉम्पिटिशनची फील. दिल्लीमध्ये काय पॉझिटिव्ह आहे, दिल्लीमध्ये एक गोष्ट जी ॲडेड ॲडव्हान्टेज आहे, आपण पुण्यात राहून पण तयारी करू शकतो. दिल्लीचं ॲडव्हान्टेज आहे, पुण्यामध्ये आपल्याला फक्त महाराष्ट्राच्या लेवलची कॉम्पिटिशन करणार आहे. दिल्लीमध्ये तुम्हाला ऑल इंडिया लेवलची कॉम्पिटिशन करणार आहे. ज्या लायब्ररीत तुम्ही बसता तिथं वेस्ट बेंगॉलची मुलं असतील, UPचे असतील, बिहारचे असतील, आणि ज्या टेस्ट तुम्ही लिहिताय, ज्या कोचिंगच्या टेस्ट तुम्ही जाऊन लिहिणार आहात, तिथे तुम्हाला प्रॉपर कळणार आहे की इथं ह्या मुलांसोबत माझी काय स्पर्धा आहे, ह्या मुलांच्या तुलनेत मी किती रँकमध्ये येतोय त्या टेस्टमध्ये, ती कॉम्पिटिशन तिथे आहे. पण आता आजकाल सगळं ऑनलाईन झालेलं आहे, त्यामुळं त्या स्पर्धा आपण इथे राहून सुद्धा देऊ शकतो. त्यामुळे दिल्लीत गेलंच पाहिजे असं नाही. बरं, ज्यांना जायचं आहे त्यांना मी मागाशी सांगितलं तसं बार्टी, सारथी, महाज्योती ह्या परीक्षा आहेत. हमदर्द स्टडी सर्कल, जामिया हमदर्द सारख्या संस्था आहेत, आणि खूप सारे असे हॉस्टेल्स आहेत, आणि खूप सारे CSR थ्रू काही लोकांनी कंपन्यां थ्रू अशा सुविधा केलेल्या आहेत उपलब्ध, की जिथं तुम्ही नॉमिनल चार्जेस 4 ते 5 हजार रुपये मध्ये राहू शकतात. मग जर समजा पुण्यात राहण्याचा खर्च हा दिल्लीमध्ये राहण्या खर्चापेक्षा जर जास्त असेल, मग दिल्लीला गेलेलं काय वाईट आहे? त्यामुळं असा न्यूनगंड बाळगू नका, आणि उगीच म्हणू नका नाही मी महाराष्ट्राचा इथं राहूनच तयारी करणार. आधी जा, तयारी करा, पास व्हा, आणि मग आपल्या लोकांसाठी मोठ्या लेवलला काम करा. बरोबर. तुम्ही म्हणजे तुम्ही नाही, परंतु जे UPSC क्रॅक करतात, यशस्वी होतात, ते सांगतातच मी देशसेवा करणार, किंवा नंतर असंही म्हणतात की मी देशसेवा करण्यासाठीच UPSC करायचं ठरवलं आणि झालो. तर देशसेवेचा हा एकच मार्ग आहे का? आणि खरंच हे अधिकारी, आता अपवाद असतो प्रत्येक गोष्टीला, पण खरंच देशसेवा हे करतात होते? म्हणजे काही उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत, अगदी बोगस सर्टिफिकेट घेऊन IAS IPS झालेली, म्हणून त्या अनुषंगाने मी तुम्हाला हा विचारला आहे. बरोबर. UPSCने 2013 एक विषय इंट्रोड्यूस केला, इथिक्स, नीतिमूल्य. आणि मला असं वाटतं की त्या व्हॅल्यूज आणि ती इथिक्स आणि मोरॅलिटी जोपर्यंत आपल्या रक्तात भिनत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी अशा गोष्टी घडतच राहणार आहेत. व्हॅल्यूजला घेऊन ज्यावेळेस आपण जातो, कॉन्स्टिट्युशनल असेंब्लीमध्ये बाबासाहेबांनी जे भाषण दिलं होतं, ग्रामर ऑफ अनार्की, आणि त्यामध्ये त्यांनी कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटीबद्दल गोष्टी केल्या होत्या. कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटीमध्ये त्या व्हॅल्यूज आपल्याला इम्बाईब करायच्या आहेत आपल्या स्वतःमध्ये. मला असं वाटतं की त्या व्हॅल्यूजसोबत ज्यावेळेस माणूस जीवन जगतो, सर्वसामान्य माणूस, तर आपण सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर सुद्धा त्या व्हॅल्यूजला इम्प्लिमेंट केलं पाहिजे. राहिला प्रश्न सेवा करण्याचा, देश घडवण्याचा, तर सिव्हिल सर्व्हिसेस हा एकमेव पर्याय नाही. त्यासाठी कुणीही करू शकतं. आपल्याकडे खूप सारी उदाहरणं आहेत. आपण जर पद्मश्री मिळालेल्या लोकांची यादी काढली तर संत्रे विकून शाळा बनवणारी लोक आहेत, आयुष्यभर झाडं लावणारी लोक आहेत ज्यांनी मोठमोठे जंगलं उभी केली. राहीबाई पोपेरेसारख्या सीड मदरचा अवॉर्ड ज्यांना पद्मश्री मिळाला अहमदनगरच्या, आमच्या अहिल्यानगरच्या. आणि म्हणजे असं आहे की करायचं असेल, इच्छा असेल तर मार्ग कुठेही सापडू शकतो. हा बस एक, दिस इज जस्ट ओनली वन वे, मतलब वन ऑफ द वे. देर आर सो मेनी वेज. तर हा ह्याच्या थ्रू तुम्ही करू शकता. दुसरे पण पर्याय आहे. तुम्ही NGO सुरू करू शकता. तुम्ही शिक्षक झाले, तुम्ही चांगले विद्यार्थी घडवू शकता. मला असं वाटतं की शिक्षकाचा किती मोठा रोल आहे ह्या जगात, पूर्ण जगभरात, की चांगली पिढी घडवणं. आज माझा भाऊ शिक्षक आहे, मी स्वतः तिथं शिकवण्याचं काम करतो उद्याच्या भावी नागरिक. आणि मी हे सांगतो की या माध्यमातून ह्या वर्षी माझं सिलेक्शन झालं नसतं तरी मला काही वाटलं नसतं, कारण मी ऑलरेडी त्या दिव्यांग मुलांसाठी काम करतोय, त्यांना शिकवतोय. त्यामुळं माझं हे सिलेक्शन हे त्यांचं सिलेक्शन आहे. ती पिढी आपण घडवतोय. त्यामुळं समाजसेवा असेल किंवा राष्ट्रसेवा असेल, राष्ट्रनिर्मिती असेल, त्यासाठी फक्त सिव्हिल सर्वंटच बनलं पाहिजे असं काही नाही. खूप साऱ्या मार्गाने बनता येतं. मी आता मला विचारतील मग तू असं सांगतो, मग तू का करत राहिला एवढे दिवस? तर मी फक्त एवढंच नाही करत राहिलो, मी बाकीच्या गोष्टी पण करत होतो ना.
NGOमध्ये पण काम माझं चालूच होतं, दिव्यांग मुलांसाठी माझं काम चालूच होतं, माझं वृक्षारोपणाचं काम चालूच होतं. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मी सिव्हिल सर्व्हिसेसची पॅरलली तयारी केली, फॅमिली जबाबदारी पूर्ण पार पाडली, भावाचं शिक्षण पाहिलं आणि सोबतच स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याकरता प्रयत्न केले. हा मला वाटतं की सगळ्यांना अधिकार आहे, बरोबर. एखादं जर स्वप्न असेल तर त्याने ते केलं पाहिजे पूर्ण. Correct. पण एक रिअलिस्टिक पण त्याला एक चेक दिला पाहिजे की किती दिवस करायचं, काय करायचं, त्याच्यासाठी लागणाऱ्या अडचणींचं एक कारण मीमांसा होणं फार गरजेचं आहे. शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की UPSCत यशस्वी होण्यासाठी तुम्ही तरुणाईला काय संदेश द्याल थोडक्यात? UPSC परीक्षा यशस्वी होण्याकरता माझा एकच संदेश असेल की ह्या परीक्षेला परीक्षा म्हणून पहा. कुठल्याही प्रकारच्या रील्स किंवा इन्फ्लुएन्सिंग भाषणं ह्यांना भरळून जाऊन तुम्ही UPSCच्या तयारीमध्ये किंवा ह्या गर्दीत उडी मारू नका. त्याला प्रॉपरली आधी समजून घ्या, त्याचा सिलेबस काय आहे, त्याची डिफिकल्टी लेवल काय, त्यासाठी लागणारी पुस्तकं, आपली अभ्यास करण्याची तयारी आणि हे सगळं आपल्याकडं आहे का, आपली तयारी आहे का, आपली फायनान्शियल कंडिशन आहे का, किंवा आपल्या फॅमिलीला आपण सेटल केलेलं आहे का, त्यानंतर आपल्यासाठी योग्य शिक्षक आणि योग्य मार्गदर्शन आहे का, ह्या गोष्टींचा अगोदर व्यवस्थित पडताळा करा आणि मग पहा, तयारीला लागा. आणि जर समजा हे सगळ्या गोष्टी झाल्या आणि तुमच्या तयारीला तुम्ही लागले, त्यानंतर आपल्या आयुष्यातले ते 2 वर्ष स्वतःला झोकून द्या. त्यामध्ये कुठल्याही प्रकारे विचार करू नका, निगेटिव्हिटीचा विचार करू नका. निगेटिव्हिटी ही येणार म्हणजे येणार, स्ट्रेस येणार म्हणजे येणार, ह्याला पर्याय नाही. त्यामुळं त्याने घाबरून न जाता त्याला आपला गुरु मानून त्यातून बाहेर पडणं. जर वाटलं मी एकटा पडलो आहे, कोणाला तरी फोन करा, अशा मित्राला फोन करा जो UPSC करत नाही, त्याच्याशी वेगळ्या विषयांवर गप्पा मारा. UPSCबद्दल कोणाशीही बोलू नका. कॉमेडी व्हिडिओ पहा, डान्स करा, गाणे ऐका, आपल्या रूममध्ये जाऊन एकटे डान्स करा. काय फरक पडतो? स्वतःला पॉझिटिव्ह ठेवा, चांगलं चांगलं खा, चांगलं स्वतःला रिवॉर्ड द्या. म्हणजे ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कुठंतरी एखाद्या NGOला व्हिजिट द्या. मी आमच्या मित्रांना सांगतो की ज्यावेळेस आपल्याला वाटतं ना की मी माझ्या आयुष्यात काय करतोय, माझ्या आयुष्याला काय अर्थ राहिलेला नाही, असे ज्यावेळेस विचार यायचे, आम्ही एम्सला जायचो आणि एम्सच्या बाहेर जे लोक रस्त्यावर चटाई टाकून झोपलेले असायचे, मेडिकल, तिथं पाहायचो आणि म्हणायचो आता येतो का हा विचार, यांच्यापेक्षा कितीतरी पटीने आपलं आयुष्य चांगलं आहे. बरोबर. मग हा काय प्रश्न? मग एकच काम आहे आपलं, अभ्यास करणं. बरोबर. रस्त्यावर दगड फोडणारी लोक पहा, दिवसभर घाम गाळतात. बरोबर. त्या तुलनेत तर आपण लायब्ररीत बसतोय, आम्ही आपल्या लायब्ररीत AC पण लावलाय, खुर्च्या आहेत, मस्तपैकी बसतोय आपण, अभ्यास करतोय. तिथं आपण एक्सक्युजेस का शोधतोय? मग मला असं वाटतं की जर करायचं आहे ना, मग एक्सक्युजेस ठेवून द्या घरी, किंवा घरी पण नका, ते त्याचं विसर्जनच करून टाका त्या एक्सक्युजेसचं, त्या उगीच नाही मला हे अडचणी त्या काही नाही. करायचं आहे तर करायचं. हां, फक्त एक आहे, अपयशाची गॅरंटी आहे, मी म्हणतो ना, यशाची गॅरंटी नाही. 0.05% निकाल लागतो, हो, अपयशाची गॅरंटी आहे. 10 लाखपैकी फक्त 1000 सिलेक्ट होणार आहेत. बरोबर. त्यामुळं हा खूप मोठा रिस्क फॅक्टर आहे. आपण UPSCची तयारी करतो, ह्याच्यापेक्षा मग मोठी रिस्कच नाही जीवनात कोणती. ती एक रिस्क आहे. मग ती जर घ्यायची असेल तर मग कॅल्क्युलेटेड घ्या, सगळ्या गोष्टींचं नियोजन करा, नियोजन पद्धतीने करा, नक्की होईल. नाही मग म्हणता ना की मग जर नियोजन नसेल तर मग आधी स्वतःला स्टेबल बनवा आणि त्यानंतर करा. प्रेक्षको, हे होते बापूसाहेब गायकवाड. परिस्थिती कशी असो, बिकट असो, परंतु त्यातूनही मार्ग कसा काढता येतो आणि यशाचं उत्तुंग शिखर कसं गाठता येतं हे त्यांनी स्वतःच्या अनुभवातून सांगितलं आहे. आणि त्यासाठी त्यांनी UPSC करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना यशाचा मूलमंत्रसुद्धा दिला आहे. त्यांनी असं म्हटलं की UPSCचा पाया हा तुम्ही 10वी 12वीलाच घातला जातो आणि तिथेच तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर पुढे UPSC करताना तुम्हाला कोचिंगची सुद्धा कधी गरजही पडणार नाही. मात्र अभ्यासात हे सातत्य मात्र ठेवलंच पाहिजे. तसंच यश तुम्हाला पहिल्याच पायरीवर मिळेल असं नाही, तुम्हाला अपयशाला सामोरं जावं लागेलच. परंतु त्यानं खचून न जाता, धीर न सोडता तुम्ही तुमचं लक्ष्य हे साध्य केलंच पाहिजे. अतिशय छान सोप्या सरळ भाषेत त्यांनी कसं यशस्वी व्हावं आणि UPSC कशी क्रॅक करावी हे सांगितलं आहे. बापूसाहेब, तुम्ही वेळात वेळ काढून आपला आवाजच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल धन्यवाद.